शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असताना उद्धट बोलणाऱ्या असंवेदनशील तहसीलदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। शेतकऱ्यांना वैतागून पैसे घ्या म्हणून पैसे फेकण्याची कुणी आणली वेळ। पावसामुळे होत्याचं नव्हतं झालेल्या शेतकऱ्यांची काय असेल मनस्थिती हे समजून न घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल। जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर सध्या आसमानी संकट कोसळलं आहे। सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, जमीन सुद्धा खरडून गेली आहे। यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यामुळे पुढे जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे। त्याला शासनाकडून मदत मिळावी यासाठी निलंगा तालुक्यातील माकणीकर या सरपंचांनी आपल्या शेतशिवारातील भागातील पंचनामे करावे यासाठी तहसील यांच्याकडे मागणी करण्यासाठी गेले असताना तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी त्याला आमच्या सोयीनुसार करू असं उत्तर दिल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या बातमीत दिसून येत आहे। त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आम्हाला काय मदत देणार, आम्हीच मुख्यमंत्री आणि तुम्हाला मदत देतो म्हणून रागाच्या भरात तहसीलदारकडेच पैशाचे बंडल फेकले असा प्रकार निलंगा येथे घडला आहे। यावरून शासकीय कामात अडथळा झाला म्हणून निलंगा तालुक्यातील संपूर्ण महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनचे अस्त्र काढून लेखी तक्रार पोलिसात देऊन संबंधित सरपंचांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे। तर सरपंच यांनी सुद्धा मी हे सर्व का केले याचं स्पष्टीकरण घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, मी जामीन करून घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। वास्तविक पाहता प्रशासन हे सुशासन देण्यासाठी आहे याचे भान संबंधित अधिकाऱ्यांना असायला हवं। यात सरपंचांनी पैसे तहसीलदारकडे टेबलावर टाकणे हे 100% चुकीचे वर्तन आहे। हे मान्य, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु त्यांनी कुठल्या मानसिकतेतून त्याला हे पाऊल उचलावं लागलं हे सुद्धा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे। आणि कामाचा ताण प्रशासकीय यंत्रणेला आहे हे मान्य आहे। त्यांना लगेच पंचनामा करणं शक्य नसेल, त्यांच्याकडे असणाऱ्या यंत्रणेप्रमाणे ते पंचनामे करतील आणि शेतकऱ्याला मदत करतील, दिलासा देतील। पण जी भाषा आहे ती थोडी व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांची मानसिकता समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी केली असती तर हा प्रकार टळला असता असे अनेक जाणकारांचे मत आहे। परंतु तहसीलदार या पदावरील व्यक्ती जर एवढी संवेदनशील हुकुमशाही प्रवृत्तीने वागत असेल तर निश्चितच शासन सेवा शर्ती नियमानुसार या तहसीलदारावर कोण कारवाई करणार असा प्रश्न जनतेतून केला जात आहे। एवढंच नव्हे तर शेतकऱ्यावरील गुन्हा मागे घेऊन तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी जनसामान्यातून त्यांच्या चर्चेतून ऐकण्यात येत आहे। एकूणच शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलेला आहे, याचं गांभीर्य प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी घेऊन परिस्थिती हाताळावी एवढीच या निमित्ताने आम्हाला DDM न्यूज चॅनलच्या वतीने अपेक्षा करावीशी वाटते।